तर बालमित्रांनो, मला माहिती आता तुम्ही बालमित्र राहिलेले नाही आहात, तुम्ही आता मोठे झालेले आहात. तर आपला मॅग्नेटिक मटेरियलचा एक पार्ट झाला होता की टाईप. कुठले कुठले टाईप आहेत? डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि शेवटचा आवडता फेरोमॅग्नेटिक मटेरियल. त्यातला आपण पॅरा संपवला होता आणि डाय आणि फेरो हे आजच्या लेक्चरसाठी आपण राखून ठेवलेले आहेत. तर बेसिक डिफरन्स हा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितला होता की याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर आज आपण सुरू करूया प्यारा. प्यारा म्हणजे प्रेम. मॅग्नेट बद्दल ज्याला प्रेम आहे त्याला म्हणतात पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आता हे पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याची सायची व्हॅल्यू. साय म्हणजे काय? ससेप्टिबिलिटी. ही सायची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते. ती तुम्ही डाय मध्ये बघितली तर ती निगेटिव्ह आहे, कारण रिपेल करते. आता सायची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर 100% तो अट्रॅक्ट करणार. कोणाला? मॅग्नेटला. कोणाला? मॅग्नेटला. मग असे कुठले कुठले मटेरियल आहेत जे पॅरामॅग्नेटिक मध्ये येतात, जे अट्रॅक्ट करतात कोणाला? मॅग्नेटला. तर त्याचे एक्झाम्पल बघा. पहिला आहे लिथियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर मॉलिब्डिनम असा एक आहे, त्याच्यानंतर H2O गॅस, असे एटसेट्रा वगैरे असे काही मटेरियल आहेत जे मॅग्नेटला अट्रॅक्ट करतात. आता अट्रॅक्ट का करतात बघा. पहिलं तर आपण साधारण मटेरियल घेऊया, म्हणजे हे लिथियम ॲल्युमिनियमचा असा एक तुकडा घेऊया. समजा हा लिथियम ॲल्युमिनियमचा एक तुकडा घेतला. ओके, तुकडा घेतला. याला जर तुम्ही काही टाचणी पिन चिटकवायला गेला तर चिकटणारच नाही, कारण तो मॅग्नेट आहे का? मॅग्नेट नाही. पण ह्याचा मॅग्नेट करता येतो याला मॅग्नेट लावून. तर याच्यामध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये असतात डायपोल मोमेंट. काय असतात बाळांनो? डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट, त्यांची डायरेक्शन रॅन्डमली ओरिएंटेड असते. त्यांची डायरेक्शन रॅन्डमली म्हणजे इकडे तिकडे, एकाचं तोंड इकडे, एकाचं तोंड इकडे, एकाचा पाय इकडं, असे सगळीकडे त्यांचं ओरिएंटेशन वेगवेगळं असतं. मग सगळ्यांची व्हेक्टर ऍडिशन ही झिरो आहे ना. जर व्हेक्टर ऍडिशन झिरो आली तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पण झिरो होणार. मग तो मॅग्नेट असणार नाही. पण याच्या बाजूला समजा तुम्ही मस्तपैकी मॅग्नेट आणलं, तर हे डायपोल मुवमेंट स्वतःला अलाइन करतात एका विशिष्ट डायरेक्शनला. ते अलाइन देमसेल्फ इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. एका लाईनीत अलाइन झाले तर त्यांची व्हेक्टर ऍडिशन ही नॉन झिरो येते. जर व्हेक्टर ऍडिशन नॉन झिरो आली तर त्यांचा डायपोल मुवमेंट पण हा नॉन झिरो येतो. जर डायपोल मुवमेंट नॉन झिरो असेल तर याचा पण मॅग्नेट होणार आणि याला जाऊन चिपकणार, कारण मॅग्नेटला चिकटतो. याला तुम्ही असं समजू शकता, हे वर्गातले पोर आहेत, वर्गात टीचर आहेत, शिक्षक नाहीत, मुलं इकडे तिकडे दंगा करतायत, रॅन्डमली ओरिएंटेड आहेत. पण त्यांचे शिक्षक वर्गात आले की एका लाईनीत अलाइन सभ्य बालकांसारखे अलाइन होणार ते. याचाच अर्थ काय? हे मटेरियल आहे पॅरामॅग्नेटिक, जे मॅग्नेटच्या संपर्कात आले की स्वतःला अलाइन करतात. मग जे ते जर स्वतःला अलाइन करत असेल तर त्याची एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ती अशी बेंड करतो. म्हणजे काय? स्वतःकडे आकर्षित करून घेतो. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ही स्वतःकडे आकर्षित करून घेतो. प्लस अजून एक प्रॉपर्टी, जर याला तुम्ही युट्यूबमध्ये ठेवलं, युट्यूब म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघता तो नाही रे बेटा, यू आकाराचे ट्यूब, आणि याच्यामध्ये समजा तुम्ही पॅरामॅग्नेटिक मटेरियल ठेवलं आणि समजा इकडे तुम्ही एक मॅग्नेट आणला छोटासा, तर हे याला अट्रॅक्ट करायला बघणार. अट्रॅक्ट केलं की हे लिक्विड असं वरती राईज होणार, इकडे राईज झालं की इकडे फॉल होणार. म्हणजेच काय? तुम्ही युट्यूबमध्ये तुम्ही पॅरामॅग्नेटिक मटेरियल जर भरलं लिक्विड फॉर्म मध्ये, तर लिक्विडची जी लेवल आहे ती राईज होते. अशा नाना प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत. अजून एक प्रॉपर्टी आहे, त्याला क्युरी लॉ म्हणून बोलतात. क्युरी लॉ. मेरी नाही, इसकी क्युरी. तर क्युरीने काय सांगितलं, हे जे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, पॅरामॅग्नेटिक एखादं मटेरियल तुकडा आहे, त्याचं मॅग्नेटायझेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं मॅग्नेटिक फील्ड. बाहेरून किती मॅग्नेटिक फील्ड लावले तेवढं तो समजा छोटा मॅग्नेट लावला, छोटीशी मॅग्नेटिक फील्ड, मोठा मॅग्नेट लावला तर सगळंच मॅग्नेटायझेशन होईल. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर. म्हणजे काय? जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं
एखाद्या मटेरियलचं टेम्परेचर वाढवलं तर त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी हळूहळू कमी होते. तुम्ही मॅग्नेट तापवलात तर तो मॅग्नेट राहत नाही. आता याच्याऐवजी कॉन्स्टंट घेतो सी म्हणजे क्युरीचा स्वतःचा कॉन्स्टंट घेतला त्यांनी. बी ची व्हॅल्यू असते म्यू नॉट एच. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटायझेशन मध्ये आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर काय करतो, हा एच ला इकडे डिवाइड करतो. एम डिवायडेड बाय एच इज इक्वल टू सी म्यू नॉट टी. आता बघा सॉरी मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी अँड इंटेन्सिटी. मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी अँड इंटेन्सिटी. ह्या एच ला जर डिवाइड केलं तर एम अपॉन एच म्हणजे साय. मग इथं मी साय टाकू शकतो. साय इज इक्वल टू सी म्यू नॉट अपॉन टी. सी कॉन्स्टंट आहे, हा परमेबिलिटीचा कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ ससेप्टिबिलिटी ही टेम्परेचरशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. टेम्परेचर वाढवलं तर त्याची ससेप्टिबिलिटी म्हणजे मॅग्नेट होण्याची प्रॉपर्टी तो स्वतःची लूज करू शकतो, करतो. आता बघूया आपण फेरोमॅग्नेटिक, सगळ्यात इंटरेस्टिंग फेरोमॅग्नेटिक. चला फेरोमॅग्नेटिक मटेरियल शेवटचा पार्ट मॅग्नेटिक सबस्टन्स मधला. फेरोमॅग्नेटिकची सुरुवातीलाच प्रॉपर्टी सांगितली होती, हा पण मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो. मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो ऍज लाईक फेरोच्या अगोदर कोण होता? फेरोच्या अगोदर होता प्यारा. प्यारा म्हणजे प्रेम करणारा, मॅग्नेटवर प्रेम करणारा, तो पण अट्रॅक्ट होतो. फेरो मॅग्नेटिक मटेरियल पण अट्रॅक्ट होतात, पण दोन अट्रॅक्शन मध्ये डिफरन्स आहे. प्यारा आहे तो छोटासा अट्रॅक्ट होता, फेरो आहे तो स्ट्रॉंग अट्रॅक्ट होतो. म्हणून याची साईची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह तर असतेच, पण लार्ज व्हॅल्यू असते. 10⁻20, 18, 19 वगैरे एवढी मोठी व्हॅल्यू असते. ओके. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे एक्झाम्पल काय, तर आयर्न हे एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. त्याच्यानंतर निकेल फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. कोबाल्ट हा पण फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. त्याचबरोबर काही ट्रान्झिशन मेटल पण हे फेरोमॅग्नेटिक मध्ये येतात. आता याला फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय होतं माहिती, तुम्ही एखाद्या सबस्टन्सचा तुम्ही मॅग्नेट बनवलात, हा समजा मॅग्नेट आहे आणि हा फेरोमॅग्नेटिक आहे, याच्या जवळ आणलात तर याचा पण कायमचा मॅग्नेट होतो. म्हणजे एका मॅग्नेटवरून दुसऱ्याचा मॅग्नेट तयार करता येतो. आता हे का होतं, कशामुळे होतं, त्यासाठी तुम्हाला डोमेन थेरी शिकायला लागेल. हे बाबा काय रे, एक्झामला क्वेश्चन येतो, राईट अ नोट्स ऑन डोमेन थेरी. डोमेन म्हणजे काय? आता बाला डोमेन म्हणजे काय बघ. समजा मी एका मटेरियल आणला, कुठला मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणला, एक तुकडा आणला लोखंडाचा. तर याच्यामध्ये काय असतं, याच्यातला एक छोट्या पार्टमध्ये जे डायपोल्स असतात ते एका साईडला अलाइन असतात. परत दुसऱ्या पार्टचे डायपोल्स हे एका विशिष्ट डायरेक्शनने अलाइन असतात. परत इकडचे इकडे अलाइन असतात. म्हणजे हे ग्रुप करून राहणारे किडे आहेत. काही जण इकडे अलाइन असतील, 10-12 असे गुच्छा करून आपला पिच्छा पुरवतात. हे असे अलाइन्स असतील, इकडचा कुठेतरी सैरवैर झाला असेल, इकडचा कुठेतरी सैरवैर झाला असेल, इकडचा कुठेतरी सैरवैर झाला असेल, असे अलाइन असतात. म्हणजे समजा इकडचा पार्ट आहे, हा ग्रुप आहे तो एका डायरेक्शनला अलाइन आहे, मग याचा डायपोल मुवमेंट नॉन झिरो, म्हणजे हा थोडीशी मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणार या पार्ट मधली. इथं छोटासा तुकडा घेतला, याच्यातले अर्धे सैनिक एका साईडला, याच्यातले डोमेन्स एका साईडला अलाइन्स असणार. दुसरा पार्ट घेतला, असं करत छोट्या कंपार्टमेंटमध्ये प्रत्येकाचं स्वतंत्र राज्य असणार. हा याच्या राज्यात अलाइन असणार, हा याच्या राज्यात अलाइन्स असणार. म्हणजे असे छोटे मॅग्नेटचे काय असणार, डोमेन असणार. यालाच म्हणतात डोमेन. म्हणजे आपल्या गावामध्ये वाड्या कशा असतात, वरची वाडी खालची वाडी, तसे हे छोट्या वाडीचे हे बादशे आहेत. मग याचा डायपोल मुवमेंट आहे नॉन झिरो, याचा डायपोल मुवमेंट आहे नॉन झिरो. त्याच्यामुळे आपल्याला फील काय होतं, अरे वा हा तर ऑलरेडी मॅग्नेट आहे. नाही, याचा डायपोल मुवमेंट समजा या डायरेक्शनला असेल तर याच्या अपोजिट कुठे ना कुठेतरी डायपोल मुवमेंट त्याच्या अपोजिट असणार. म्हणजे याची डायरेक्शन इकडे आणि याची डायरेक्शन इकडे, झाले एकमेकाला कॅन्सल. जसे +5 आणि -5 आन्सर कसं 0 येतं, तसंच हे अपोजिट आहे. तसं एकाचा डोमेन इकडे असेल तर कोण ना कोणतरी असा असेल त्याचा डोमेन असा उलट्या डायरेक्शनला असेल, म्हणजे हे दोघं एकमेकाला कॅन्सल. असे प्रत्येकाची काहीतरी जोडी असणार. त्याच्यामुळे नेट डायपोल मुवमेंट इज 0. त्याच्यामुळे तो मॅग्नेट नाही आहे. आता मॅग्नेट तो नाही आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करणार सुद्धा नाही.
आणि या बाउंड्रीला डोमेन वॉल बोलतात. काय बोलतात? डोमेन वॉल बोलतात. पण हेच मटेरियल तुम्ही जर मॅग्नेटच्या संपर्कात ठेवलं, इफ यू कीप दिस मटेरियल in a contact with another magnet, then this will align itself. सगळे अलाइन होणार एकाच डायरेक्शनला, सगळे अलाइन. डिस्काउंट 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 सगळे अलाइन झाले. सगळ्या डोमेन मधले सगळे अलाइन झाले. आता सगळे अलाइन कशामुळे? ह्याची मॅग्नेटिक फील्ड आली ना, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आली. त्याच्यामुळे हे सगळे डोमेन एक असा असेल, हे सगळे असे अलाइन होणार. इकडचा असा असेल तो असा अलाइन होणार, इकडे असा असेल तो इकडे अलाइन होणार. सगळे एका लाईनीत अलाइन होणार. पण ह्याला फोर्स कोण करतंय? तर दुसरा मॅग्नेट करतोय. पण इथे एक छोटासा कॅच आहे. काय माहितीये? आता हा मॅग्नेट झाला, टिंग टिंग, हा झाला मॅग्नेट स्वतः. आणि ही प्रॉपर्टी त्याला मॅग्नेटायझेशन बोलतात. आता समजा मी हा काय मॅग्नेट रिमूव्ह केला, एक्सटर्नल मॅग्नेट समजा मी रिमूव्ह केला, तर हे सगळे बाच्या, हे सगळे डायपोल मोमेंट आपल्या ओरिजिनल पोझिशनला परत येत नाहीत. म्हणजे काय? त्यांचा मास्तर वर्गातून निघून गेला तरी ती पोरं गप्पच बसलेली राहतात, एका लाईन मध्ये, कोऑर्डिनेट फॉर्म मध्ये तसेच स्टेबल राहतात. म्हणजे काय? एकदा का तुम्ही याचा मॅग्नेट बनवला की याचा परमनंट मॅग्नेट होतो. काय होतो? परमनंट मॅग्नेट होतो. मग मॅग्नेट बनवण्यासाठी फेरो मॅग्नेटिक मटेरियल वापरतात. समझ में आया? दिस इज कॉल्ड डोमेन थ्योरी. दिस डोमेन डू नॉट सेट बॅक इट्स ओरिजिनल पोझिशन आफ्टर रिमूव्हिंग ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ही याची आश्चर्यकारकरित्या एक प्रॉपर्टी आहे. तर आपला फेरो मॅग्नेटिक मटेरियलचा पार्ट संपलेला आहे. डोमेन थेरी पण कळलेली आहे, तुम्हाला एक्सप्लेन केलेले. गाईडमध्ये जाऊन तुम्ही पॉईंट स्वतः काढा, मला इझिली समजेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्युरी टेम्परेचर आणि हिस्टरसिस या दोन कन्सेप्ट बघणार आहोत. व्हिडिओची वाट पहा, तोपर्यंत नोट्स काढा.